नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 या घटकांतर्गत सरकारी योजना 2023-24 हा घटक अभ्यासणार आहोत। तर या घटकामध्ये आपण ऑक्टोबर 2023 ते फेब्रुवारी 2024 पर्यंतच्या सर्व योजना अभ्यासणार आहोत। यामध्ये केंद्र सरकारच्या योजना असणार आहेत, तसेच विविध राज्यांच्या योजना असणार आहेत। त्याचप्रमाणे वेगवेगळे अभियान राबवण्यात आलेले आहेत, त्या संदर्भात माहिती असणार आहे, उपक्रम असणार आहेत। यावरती विचारण्यात येणारे अतिशय महत्त्वाच्या अशा 70+ प्रश्नांचा या व्हिडिओमध्ये समावेश केलेला आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका विद्यार्थी मित्रांनो, कुठेही स्किप करू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्याने अबुवा बीर डिशोम मोहीम सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे झारखंड। तर बघा कशासाठी सुरू केलेली आहे, तर जंगल तसेच वन संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी झारखंड या राज्याने अबुवा बीर डिशोम मोहीम सुरू केलेली आहे। नेक्स्ट आहे, कोणत्या राज्याने डॉक्टर पुनीत राजकुमार हृदय ज्योती योजना सुरू केलेली आहे? तर कर्नाटक या राज्याने सुरू केलेली आहे। कशासाठी केलेली आहे बघा, हृदयविकाराच्या तरुणांना उपचार देण्यासाठी कर्नाटक या राज्याने डॉक्टर पुनीत राजकुमार हृदय ज्योती योजना सुरू केलेली आहे। नेक्स्ट आहे, प्रत्येक बालकासाठी प्रत्येक हक्क अभियान कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? तर याचे उत्तर आहे उत्तर प्रदेश। नेक्स्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या राज्यातून पीएम आदिवासी न्याय महाअभियान पीएम जनमन सुरू केले आहे? तर झारखंड या राज्यामध्ये सुरू केलेले आहे। कशासाठी सुरू केलेले आहे बघा, आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे पीएम जनमन अभियान सुरू करण्यात आलेले आहे। नेक्स्ट, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्यात नवीन भारतासाठी नवीन शिक्षण नावाची राष्ट्रीय शैक्षणिक मोहीम सुरू केली आहे? तर याचे उत्तर आहे ओडिशा या राज्यामध्ये। तर ही मोहीम कशासाठी सुरू करण्यात आलेली आहे? तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 राबवण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे, जय भीम मुख्यमंत्री प्रतिभा विकास योजना कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आली आहे? तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आलेली आहे। तर बघा, एससी आणि एसटीच्या विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन देण्यासाठी दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने जय भीम मुख्यमंत्री प्रतिभा विकास योजना सुरू केलेली आहे। नेक्स्ट, कोणत्या राज्याने मिशन दक्ष सुरू केले आहे? तर बिहार या राज्याने सुरू केलेले आहे मिशन दक्ष। तर बघा कशासाठी सुरू केलेले आहे, तर इयत्ता 3री ते 8वीतील अभ्यासात समस्या येणाऱ्या 25 लाख मुलांसाठी हे अभियान सुरू केलेले आहे। तर बघा, यामध्ये इंग्रजी, हिंदी आणि गणित या विषयाचे आणि विज्ञान या विषयाचे त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे किंवा शिकवले जाणार आहेत। जे विद्यार्थी ढ आहेत किंवा त्यांना शिक्षणामध्ये समस्या येत आहेत अशा 25 लाख मुलांसाठी हे मिशन सुरू केलेले आहे। नेक्स्ट आहे, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना किती वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे? तर 5 वर्षांसाठी वाढवण्यात आलेली आहे पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना। तर ही योजना कोणासाठी आहे बघा, तर केशरी रेशन धारक आणि केशरी कार्ड जे आहे रेशनचे त्यांच्यासाठी आणि अतिमागास जे आहेत कमी उत्पन्न गटातील गरीब लोकांना त्यांच्यासाठी हे पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर याची कालावधी किती वाढवण्यात आलेला आहे? तर 5 वर्षांचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे। पर्यटनाला चालना देण्यासाठी हॉट एअर बलून प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर हरियाणा या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे। कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ग्रामपंचायत बँकिंगसाठी अमा बँक योजना सुरू केली आहे? तर ओडिशा या राज्याने सुरू केलेली आहे। तर बँकिंग नसलेल्या ग्रामपंचायतींना CSP+ बँकिंग सुविधा उपलब्ध करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। आयुर्वेद ज्ञान नैपुण्य उपक्रम म्हणजेच मिशन अग्नी कोणत्या मंत्रालयाच्या द्वारे सुरू करण्यात आलेला उपक्रम आहे? तर आयुष मंत्रालयाअंतर्गत सुरू करण्यात आलेला हा उपक्रम आहे। गरम शिजवलेले जेवण योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। तर विद्यार्थ्यांच्या पौष्टिकतेसाठी त्यांना पौष्टिक घटक देण्यासाठी त्यांना गरम शिजवलेले जेवण देण्यात येणार आहे। नेक्स्ट आहे, नई चेतना 2.0 मोहीम कोणत्या मंत्रालयाद्वारे सुरू केली जाईल? तर ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे। कोणत्या राज्याने अलीकडेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी सेफ सिटी प्रोजेक्ट सुरू केला आहे? तर उत्तर प्रदेश या राज्याने सुरू केलेला आहे। वॉटर स्मार्ट किड्स मोहीम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर मेघालय या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। तर मुलांना जलसंधारणाच्या महत्त्वाबाबत शिक्षित करण्यासाठी वॉटर स्मार्ट किड्स मोहीम हे मेघालय राज्य सरकारतर्फे राबवण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे, नुकतीच योगश्री योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे योगश्री योजना।
याचा उद्देश काय आहे बघा, SC आणि STच्या विद्यार्थ्यांना विविध प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण देणे। नेक्स्ट आहे, नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने मत्स्य व्यवसाय क्षेत्रासाठी कोणत्या योजनेला मान्यता दिली आहे? तर प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सहयोजनेला मान्यता देण्यात आलेली आहे। नुकतेच कोणत्या राज्य सरकारने राज्य पूर्णपणे अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी होप इनिशिएटिव्ह मिशन सुरू केले आहे? तर पंजाब या राज्य सरकारने सुरू केलेले आहे। कशासाठी सुरू केलेले आहे बघा, तर संपूर्ण राज्य हे अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी कोणते मिशन सुरू केलेले आहे? तर होप इनिशिएटिव्ह मिशन। मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे? तर उत्तर प्रदेश राज्य सरकारने केलेला आहे। मेरा गाव मेरी धरोहर प्रकल्प भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? तर सांस्कृतिक मंत्रालयाने सुरू केला आहे। भारतीय वन आणि लाकूड प्रमाणन योजना भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? तर पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने सुरू केलेली आहे। याचा उद्देश काय आहे बघा, देशामध्ये स्थायी वन व्यवस्थापन आणि कृषी वानिकी प्रथांना प्रोत्साहन देणे। नेक्स्ट आहे, महालक्ष्मी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर तेलंगणा या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे महालक्ष्मी योजना। बघा, याच्या अंतर्गत महिला आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींना सरकारी बसमधून मोफत प्रवास करण्यात आलेला आहे। नेक्स्ट आहे, भगवंत मान सरकार तुहाडे दौर योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे पंजाब। तर यामध्ये 43 अत्यावश्यक सेवा थेट नागरिकांच्या दारी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। नेक्स्ट आहे, कोणत्या राज्यात निमोनियाचा सामना करण्यासाठी सांस मोहीम 2023-24 सुरू करण्यात आली आहे? तर मणिपूर या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। मुलींसाठी KG ते PG पर्यंत मोफत शिक्षण योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे मुलींसाठी KG ते PG पर्यंत मोफत शिक्षण योजना। एक भारत साडी वॉकथॉन उपक्रम खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? तर वस्त्र मंत्रालयाने सुरू केलेला आहे। नेक्स्ट आहे, नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने प्रजापालन कार्यक्रम सुरू केला आहे? तर तेलंगणा या राज्य सरकारने सुरू केलेला आहे प्रजापालन कार्यक्रम। अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने दलित आणि आदिवासींसाठी वृद्धापकाळ पेन्शनची वयोमर्यादा 50 वर्ष केली आहे? तर झारखंड या राज्याने केलेली आहे। आधी ही 60 वर्ष होती, ती आता 50 वर्ष केलेली आहे। नेक्स्ट आहे, राजीव गांधी स्वयंरोजगार स्टार्टअप योजना 4 कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? तर हिमाचल प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेली आहे। राणी दुर्गावती स्त्री अन्न प्रोत्साहन योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर मध्य प्रदेश राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे राणी दुर्गावती श्री अन्न प्रोत्साहन योजना। या योजनेचा उद्देश काय आहे बघा, तर भरड धान्य उत्पादनासाठी प्रोत्साहनपर रक्कम देणे। म्हणजे जर शेतकऱ्याने 1 क्विंटलचे भरड धान्याचे उत्पादन घेतले तर त्याला 1000 रुपये अनुदान देण्यात येईल, किंवा 500 क्विंटल घेतले तर त्याला 1 क्विंटल घेतले तर त्याला 1000 रुपये देण्यात येतील, आणि 5 क्विंटल घेतले तर त्याला 5000 रुपये त्यांना देण्यात येतील। नेक्स्ट आहे, अलीकडेच आयुर्वेद शिकवणाऱ्या व्यावसायिकांसाठी कोणता कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे? तर स्मार्ट 2.0 सुरू करण्यात आलेला आहे। प्रेरणा कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? तर शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेला आहे प्रेरणा कार्यक्रम। नेक्स्ट आहे, बघा कशासाठी सुरू केलेला आहे, तर इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना नेतृत्व गुणांसह सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे प्रेरणा कार्यक्रम। नेक्स्ट आहे, राजस्थान सरकारने इंदिरा रसोई योजनेचे नवीन नाव काय केले आहे? तर श्री अन्नपूर्णा रसोई योजना असे करण्यात आलेले आहे। तर या योजनेमध्ये काय देण्यात येते, तर 8 रुपयांमध्ये जेवण उपलब्ध करून देण्यात येते। नेक्स्ट आहे, कोणत्या उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र 2 योजना राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे? तर रेशीम उद्योगाचा विकास करण्यासाठी घेतलेला आहे। कोणत्या राज्य सरकारने श्री रामलल्ला दर्शन योजना सुरू केली आहे? तर छत्तीसगड या राज्य सरकारने सुरू केलेली आहे। कशासाठी सुरू केलेली आहे? तर राम दर्शनासाठी, राम मंदिर भेट देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। राम मंदिर कुठे आहे? तर उत्तर प्रदेशातील अयोध्या या ठिकाणी आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या राज्यात कॉलेज फंक्तसी मिशन सुरू करण्यात आले आहे? तर मणिपूर या राज्यामध्ये सुरू करण्यात आले आहे। उद्देश आहे गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण देणे। नुकतेच कोणत्या राज्याने बेरोजगार तरुणांसाठी युवा निधी योजना सुरू केली आहे? तर कर्नाटक या राज्याने सुरू केलेली आहे। तर महतरी वंदन योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर छत्तीसगड या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। तर ही योजना कशासाठी सुरू करण्यात आलेली आहे बघा, तर महिलांना आर्थिक निधी देण्यासाठी। नेक्स्ट आहे, एक वाहन एक फास्टॅग उपक्रम कोणी सुरू केला आहे? तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरू केलेला आहे।
नुकतेच कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री महिला उद्यमिता अभियान सुरू केले आहे? तर आसाम या राज्य सरकारने सुरू केले आहे। महिलांना आत्मनिर्भर बनवणे हा या अभियानाचा उद्देश आहे। नेक्स्ट आहे माझी शाळा माझा अभिमान अभियान कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? तर हिमाचल प्रदेश या राज्यात सुरू करण्यात आले आहे। नुकतेच आमचे संविधान आमचा आदर अभियान कोणी सुरू केले आहे? तर जगदीप धनकर यांनी सुरू केलेले आहे। जगदीप धनकर हे आपल्या भारताचे उपराष्ट्रपती आहेत। नेक्स्ट आहे घरांच्या छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणती योजना सुरू केली आहे? तर प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू केलेली आहे। नेक्स्ट आहे नुकतेच केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी सुरू केलेली वैभव फेलोशिप योजना कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाशी संबंधित आहे। कोणत्या राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात येणार आहे? तर महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे। तर बघा ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात येणार आहे। लागूबना जात्य द्रव्य क्रिया म्हणजेच लाभ योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर ओडिशा या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे। तर लघु वन उत्पादनांसाठी किमान आधारभूत किंमत योजना आहे ही। नेक्स्ट आहे उत्तर प्रदेश सरकार कोणत्या रोगाचे उच्चाटन करण्यासाठी वार्षिक जन औषध प्रशासन मोहीम सुरू करणार आहे? तर फायलेरियासिस या रोगाचे उच्चाटन करण्यासाठी सुरू करणार आहे। नुकतीच कोणत्या राज्यात ड्रग्ज विरुद्ध धामी मोहीम सुरू करण्यात आली आहे? तर उत्तराखंड या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे। उंगलई थेडी उंगल ओरिल योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर तमिळनाडू या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। सार्वजनिक सेवा वितरण सुधारणे आणि योजनांची अंमलबजावणी जलद करणे यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच डिजिटल डिटॉक्स उपक्रम सुरू केला आहे? तर कर्नाटक या राज्याने सुरू केलेला आहे। कोणत्या केंद्रशासित प्रदेशात ट्रान्सजेंडर समुदायासाठी मोफत बस प्रवास योजना सुरू करण्यात येणार आहे? तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये सुरू करण्यात येणार आहे। भाजपने महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात गाव चलो अभियान सप्ताह सुरू केला आहे? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सुरू केलेला आहे। अलीकडेच कोणत्या राज्याने स्वयं योजना सुरू केली आहे? तर ओडिशा या राज्याने सुरू केली आहे। तर 18 ते 35 वयोगटातील उद्योजक आणि ग्रामीण भागातील नोकऱ्या नसलेल्या तरुणांसाठी 1 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे। नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्याने वनमित्र योजना सुरू केली आहे? तर हरियाणा या राज्याने सुरू केलेली आहे वनमित्र योजना। जंगल नसलेल्या भागात वृक्षारोपण उपक्रमांमध्ये समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे सिक्कीम सरकारने कोणाच्या सहकार्याने सिक्कीम इन्स्पायर उपक्रम सुरू केला आहे? तर जागतिक बँकेच्या सहकार्याने सुरू केलेला आहे। नुकतेच दुग्ध सहकारी संस्थांसाठी कोणत्या योजनेचे नूतनीकरण करण्यात आले आहे? तर पायाभूत सुविधा विकास निधीचे नूतनीकरण करण्यात आलेले आहे। दूरसंचार विभागाने परिवर्तनशील पायाभूत सुविधांच्या नियोजनासाठी कोणता उपक्रम सुरू केला आहे? तर संगम डिजिटल ट्विन हा उपक्रम सुरू केलेला आहे। अलीकडेच कोणत्या राज्यात हिमालयन बास्केट उपक्रम लॉन्च करण्यात आला आहे? तर उत्तराखंड या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे। नेक्स्ट आहे नुकताच युवा विज्ञानी कार्यक्रम 2024 कोणी सादर केला आहे? तर इस्रोने सुरू केलेला आहे आणि याला युविका असे नाव देण्यात आलेले आहे। दप्तर विरहित शाळा हा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे आणि या अंतर्गत आठवड्यातील 1 दिवस बिना दप्तर विद्यार्थ्यांना शाळेत बोलवले जाणार आहे। नेक्स्ट आहे केंद्र सरकारने महिला सुरक्षा योजना कधीपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे? तर 2025-26 पर्यंत। अलीकडेच मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। तर फेरी कामगारांसाठी ही विश्वकर्मा पेन्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे। नुकतेच केंद्र सरकारने कोणत्या रोगाच्या निर्मूलनासाठी मास ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच MDA मोहीम सुरू केली आहे? तर लिम्फेटिक फिलेरियासिस। अलीकडेच HCIL विद्यांजली शिष्यवृत्ती कार्यक्रम कोणी सुरू केला आहे? तर धर्मेंद्र प्रधान यांनी सुरू केलेले आहे। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना अंतर्गत किती वीज मोफत दिली जाईल? तर 300 युनिट वीज मोफत देण्यात येणार आहे। नुकतेच उत्तर प्रदेशने मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजनेअंतर्गत वार्षिक अनुदान किती वाढवले आहे? तर 25,000 रुपये केलेले आहे जे आधी 15,000 रुपये होते। नेक्स्ट आहे अलीकडेच कोणी सहकारी संस्थांचे निबंधक आणि कृषी आणि ग्रामीण विकास बँकांसाठी संगणकीकरण योजना सुरू केली आहे? तर अमित शहा यांनी सुरू केलेली आहे। नुकतेच वार्षिक क्षमता निर्माण योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? तर रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेली आहे। नुकतीच स्किल इंडिया मिशनचा भाग म्हणून राष्ट्रीय उद्यमिता विकास योजना कोणी सुरू केली आहे?
तर धर्मेंद्र प्रधान यांनी सुरू केलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान कोठे लॉन्च केले आहे? तर मुंबई विद्यापीठ महाराष्ट्र या ठिकाणी लॉन्च केलेले आहे। नेक्स्ट आहे नुकताच सवेरा कार्यक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर हरियाणा या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे सवेरा कार्यक्रम। आणि कशासाठी सुरू करण्यात आलेला आहे? तर स्तनाच्या कर्करोगाची लवकर तपासणी करण्यासाठी हरियाणा या राज्य सरकारने सवेरा कार्यक्रम सुरू केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरकारी योजना या घटकांतर्गत विविध राज्यांच्या योजना, केंद्राच्या योजना, उपक्रम, मोहीम, अभियान या संदर्भात येणारे महत्त्वाचे प्रश्न अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।